माझा व्हेरिकोस वेनचा प्रॉब्लेम खूप दिवसापासून होता, की 10-12 वर्षापासून. तर मागच्या वर्षी मी ट्रीटमेंट चालू केली. एकदा भेटलो होतो त्यावेळेला मी पायामध्ये सूज वगैरे, म्हणजे बारीक बारीक नसा वगैरे हे झाले होते, आणि ब्लॅकनेस पण खूप होतं, पिगमेंटेशन पण खूप होतं. त्यानंतर त्यावेळेला मला इथं आल्यानंतर म्हणजे जलोकेशन, रक्तमोषण ट्रीटमेंट वगैरे झाली. नंतर पंचकर्म वगैरे, मात्रा बस्ती वगैरे झाली. त्यानंतर बराचसा उपयोग झाला. खाज वगैरे बरीचशी कमी झाली तिच्यावरची, सूज पण कमी झाली, आणि आता मोमेंट पण चांगली आहे. पूर्वीपेक्षा पण आता चांगलं होतं. धन्यवाद सर. आपल्या वयाचे जे रुग्ण आहेत ज्यांना हा त्रास आहे व्हेरिकोज वेनचा, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? आता जर असा जर कोणाला त्रास असेल त्यांनी अशा प्रकारे ट्रीटमेंट घ्यायला काय हरकत नाही. कारण ॲलोपॅथिक वगैरे ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला म्हणजे मोमेंटवरती रिस्ट्रिक्शन येतात. वेन्स वगैरे लेसर किरणाने वगैरे तुमच्या स्पॉईल होतात. परत नंतर तुम्हाला मोमेंट चालताना वगैरे परमनंट तो डिसेबिलिटी होते. फक्त या ट्रीटमेंटमुळे परमनंट डिसेबिलिटी होत नाही. तुम्ही परत रेग्युलर तुमचे नॅचरल मुवमेंट करू शकता. जर कोणाला ट्रीटमेंट करायची असेल तर ते करू शकतात. त्याचा म्हणजे रिझल्ट चांगला आहे आपल्या त्याचा. धन्यवाद सर, तुम्ही आयुर्वेदाला संधी दिलीत, त्यामुळे बराच तुम्हाला उपशय भेटला. आणि आपल्या पुढच्या प्रवासासाठी आता आपण परदेशवारी करणार आहात. आपण पुढच्या वर्षी भेटूयात. तोपर्यंत परत तुम्हाला भेटूया आल्यानंतर. शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू.